हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे 5:30 वाजले आहेत. आज वार आहे गुरुवारचा. बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही. सकाळच्या 5:30 वाजता किती सुंदर दिसत आहे. पूर्ण चंद्र दिसत आहे. आदल्या दिवशी बुधवारी संकष्टी होती. हा गुरुवारचा व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे. खूप छान असं वातावरण झालेलं आहे. खूप छान वाटतंय बाहेर. आता माझा मुलगा कॉलेजला जाईल, त्यासाठी मी आता टिफिन बनवायला आले होते किचनमध्ये. तेवढ्यात मी बाहेरचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. खूप छान असं वाटत होतं. सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिलं मी गरम पाणी पिते. कधीतरी राहून जातं गरम पाणी पिण्याचं, पण तसं तर मी रोजच पित असते. कधीतरी एखाद दिवस राहून जातं. आता मी इथे माझ्या मुलासाठी उपमा बनवत आहे. तो बोलला, मम्मा आज मला टिफिनला उपमा दे. त्याच्यामुळे म्हणलं ठीक आहे, आता आज उपमा बनवून त्याला देणार आहे टिफिनला. त्यासाठी मी पहिला आता कांदा भाजून घेतलेला आहे. कांदा भाजून त्याच्यामध्ये तेल टाकलं. आता मोहरी टाकते आहे, थोडंसं जिरं टाकते आहे. माझी करण्याची पद्धत तुम्हाला शेअर करते. साध्या सोप्या पद्धतीने मी करत असते उपमा. आता कढीपत्ता टाकला आहे त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मी शेंगदाणे पण टाकणार आहे, कारण की माझ्या मुलाला आवडतात उपम्यामध्ये शेंगदाणे. असं टाकले तर तो खातो आवडीने. कोण टाकतं कोण नाही टाकत, पण मी टाकते. आता टमाटर टाकलं आहे त्याच्यामध्ये. ही माझी साधी सोपी पद्धत आहे. थोडंसं भाजून त्याला जरा शिजवून घेते. थोडंसं हळद टाकली. आता त्याची आंघोळ चालू आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा. सकाळचं माझं रुटीन कसं असतं ते. कधीतरी त्याला टिफिनला चपाती भाजी देते, कधी सँडविच बनवून देते. आज बोलला उपीट दे मम्मा, त्याच्यामुळे उपीट केलं. कोथिंबीर पण मी तेलामध्येच टाकले. शेंगदाणे पण आता त्याच्यामध्येच तेलामध्येच टाकणार आहे. आता हे पाणी ओतलं आहे मी. आता थोडं थोडं मी मीठ टाकत आहे त्याच्यामध्ये. थोडंसं हलवून पाण्याला उकळी आली, एक उकळी होऊन देणार आणि त्याच्यामध्ये वरतून हा रवा टाकणार आहे. माझ्याकडे भाजलेला रवा आहे. मी रवा भाजून ठेवते, म्हणजे कधी शिरा बनवायला, उपीट बनवायला बरं पडतं. म्हणजे भाजण्यामध्ये टाईम जात नाही. आता हा असा माझा उपमा तयार करून झालेला आहे. माझा मुलगा स्कूलला गेला, त्यानंतर मी देवपूजा करायला घेतली. हे बघू शकता, आजची गुरुवारची माझी पूजा. इथे असं माझा कळस ठेवलेला असतो. हे गुरुवारच्या दिवशी हळदीचं लेपन, रांगोळी काढून घेते. मी शुक्रवारी, गुरुवारी आणि मंगळवारी हळदी लेपन करत असते. हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कियारा ब्युटी टिप्स अँड डेली ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझं डेली रुटीन शेअर केलेलं आहे. सकाळपासून मी तुम्हाला आत्ता भेटते. आता वाजलेत, मी बघू शकता 9 वाजलेत. माझा मुलगा स्कूलला गेला. तो सकाळी 6:15ला जातो. मुलगा माझा 12वीला आहे आणि मुलगी छोटी आहे. ती आता सिनियर KGला आहे.
आणि ती आता तो सकाळी 7:15ला जातो. अजून मुलीला सुट्टी आहे. मुलाचं स्कूल सुरू झालं आहे, मुलीचं अजून सुरू नाही झालं. तिचं 8 तारखेपासून सुरू होईल. मग ती पण जाईल स्कूलमध्ये. आणि आता माझं बऱ्यापैकी सर्व कामं झालेली आहेत. आता मी मुलीला उठवून तिला तयार वगैरे करणार आणि नंतर मग पार्लरमध्ये जाणार. आता माझे अगोदरचे व्हिडिओ बघून तुम्हाला समजलंच असेल की मी ब्युटिशियन पण आहे. तर मध्ये मध्ये तुम्हाला माझे डेली रुटीनचा ब्लॉग प्लस पार्लरचा ब्लॉग दिसेल, ब्युटी टिप्स दिसतील, पार्लरमधील मी तुम्हाला माहिती देईल जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि त्याच्याबद्दल काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल बघायला तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आज गुरुवार असल्यामुळे आज मी हळदी लेपन केलेलं आहे उंबऱ्याला. माझी देवाची पूजा पण करून झाली. गुरुवारी मला थोडासा जास्त टाईम लागतो पूजा करायला. माझा हळदी लेपन शुक्रवारी, मंगळवारी आणि गुरुवारी हे आठवड्यातून मी फक्त 3 दिवस करते. आणि मी आठवड्यातून 3 वेळा पूर्ण देवघर स्वच्छ करते. कारण की रोज मला टाईम भेटत नाही. पार्लरमध्ये जायला वेळ लागतो, एवढा टाईम नसतो. कारण की मला पूर्ण देवघर साफ करण्यासाठी, देवांना स्वच्छ करण्यासाठी मला पूर्ण 2-2.5 तास जातात. त्याच्यामुळे मी पूर्ण देवघर स्वच्छ रोज करत नाही. आणि गुरुवारचं तर नाहीच करत, कारण की गुरुवारच्या दिवशी मी कोणतीही साफसफाईचं काम काढत नाही अजिबात. आता मी जेव्हा तुम्हाला कधी मी सगळे देव काढेन, स्वच्छ करेन पूर्ण, मी कसे देव स्वच्छ करते हे तुमच्याशी एकदा शेअर करेन मी. तर आज मी हळदी लेपन केलेलं आहे. पूजा माझी सर्व व्यवस्थित झालेली आहे. आता मी माझ्या पुढच्या तयारीला लागते पार्लरमध्ये जाण्यासाठी. आता भेटते तुम्हाला पार्लरमध्ये आले मी. आता इथे मी माझ्या स्टुडंटला वॅक्सिंग कसं करायचं ते शिकवते. तुम्ही पण बघा, तुम्हाला पण त्याचा उपयोग होईल. हाताला पावडर लावून द्यायचे. जर बॉडीला लोशन वगैरे काय लावलेलं असेल, तुम्हाला जर काही शंका असतील तर मला तुम्ही कमेंट करू शकता. स्प्रे करून काही असं पावडर लावून वॅक्स कशी घेते. वॅक्स थोडंसं पातळ झालं ना, आता बटन ऑफ करतो. आता हिची आहे ना, ही इनग्रोथ आहे. हां, तर आपल्याला ही ग्रोथ ह्या साईडून आहे. आता असं करून निघत नाही आहे ते. आणि इनग्रोथ आहे, मी रेझरने केलेलं आहे. ते हेअर जे आहेत ना तुझे रेझरचे आहेत, बरोबर ना. चला, मी आता इथे व्हिडिओचं एंड करत आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला पण जर वॅक्सिंगबद्दल काय विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तुम्हाला जर पार्लरचे व्हिडिओ बघायचे असतील माझे, तुम्हाला मध्ये मध्ये पार्लरचे व्हिडिओ दिसतील तर तुम्ही नक्की मला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुम्हाला दिसतील, त्याच्यामध्ये बरीच माहिती मी देईन तुम्हाला ती उपयोगी पडेल. हे बघ, हे एवढं केस इससे निकलेंगे नहीं.